या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। त्या तीव्र वळणानं घेतले शेकडो जीव। चर्चा पुढातल्या सामंत राणींच्या त्या बॅनरची आणि देवगडचा हापूस मुंबईला रवाना। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात। नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार। डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली। कणकवलीमधील हळवळ फाट्यावरील तीव्र वळण जीवघेणं ठरतंय। या वळणानं आतापर्यंत शेकडो जीव घेतलेत। असं असलं तरीही महामार्ग प्राधिकरणला काही जाग येत नाहीये। याकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी उठाव केले, आंदोलनं केलीत। अशावेळी थुकपट्टी लावत तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या, मात्र नंतर येरे माझ्या मागल्या। त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होण्यापेक्षा 2 दिवस आड हे अपघात होत आहे। त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होते, अन्यथा महामार्ग रोखून धरू असा इशारा स्थानिकांनी दिलाय। याबाबतचं भयान वास्तव मांडलंय आमचे कणकवली करेस्पॉन्डंट उमेश बुचडे यांनी। पण स्थानिक ज्या दिवशी या स्पॉटवरती ज्या दिवशी दगावणार त्या दिवशी मात्र हा पूर्ण हायवे या ग्रामस्थांना बंद करावा लागणार आहे। हे वळण निघावं यासाठी स्थानिक नागरिकांनी उठाव केले, आंदोलन देखील केलेले आहेत, तरी देखील याच्यावर कोणती उपाययोजना झाली आहे? आता ह्याच्या पुढे लोक थांबणार नाहीत, वेगळं उग्र आंदोलन होईल आणि कदाचित हा रस्ता म्हणजे महामार्ग बंद होण्याची वेळ येईल आणि याची जबाबदारी पूर्ण प्रशासनावर असेल। मुंबई गोवा महामार्ग हा झालेला आहे, पण हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनतो आहे की नाही असा एक प्रश्न पडत आहे। कारण कणकवलीमधील हळवल फाटा हा अजून किती जणांचे जीव घेणार असाच एक प्रश्न पडत आहे। कारण शेकडो जणांचे जीव या हळवल फाटा आहे या ठिकाणी गेलेले आहेत। हा जो फाटा आहे म्हणजे कणकवलीवरून वागद्याच्या दिशेने येणारा हळवल फाटा येथे 1967 पासून म्हणजे हायवे होण्याच्या आधी देखील येथे मोठे अपघात झाले आहेत। कारण हा जो टर्न आहे तर 90 डिग्री सेल्सिअसच्या अंदाजे जो वळण आहे आणि ते वळण आपल्या येणाऱ्या वाहनाला तीव्र वळण असल्यामुळे वळण पार होत नाही आणि त्यावेळी ड्रायव्हरचा ट्रकवरचा किंवा गाडीवरचं नियंत्रण सुटतं आणि हा अपघात होतो आणि याच्यामध्ये नाहक त्यांचा जीव जातो। आणि पण या 67 पासून आतापर्यंत जे रस्ते होते ते सुधारण्यात आले, बांधण्यात आले, मुंबई गोवा महामार्ग देखील झाला, पण या महामार्गावर हा जे टर्न आहे, हा जो वळण आहे हे का इथून निघालं गेलं नाही हा एक प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे। आणि हे वळण निघावं यासाठी स्थानिक नागरिकांनी उठाव केले, आंदोलन देखील केलेले आहेत, तरी देखील याच्यावर कोणती उपाययोजना झाली आहे?
मुळात ह्या रस्त्याच्या ह्या वळणाची पार्श्वभूमी अतिशय दुर्दैवी आहे। ह्या वळणावरती 50 वर्षापूर्वी एक मोठा अपघात कोकणामधला त्यावेळेचा झाला होता। मला वाटतं 50च्या अधिकपेक्षा मृत्यू झाले होते आणि त्यानंतर ज्यावेळी हा रस्ता रुंदीकरणाचा विषय आला त्यावेळी या स्थानिक इथल्या नागरिकांनी पण 2015 पासून हा रस्ता म्हणजे हे वळण काढण्यासाठी पत्रव्यवहार शासनाचे केलेले होते। तदनंतर झाल्यानंतर म्हणजे क्लिअर कट आपल्याला बघितलं तर समजतंय की हा काटकोनात रस्ता आहे, वळण आहे आणि मला वाटतं या नॅशनल हायवेच्या कुठच्याच ह्याच्यात बसत नाही, म्हणजे कुठच्या ह्याच्यात बसणार नाही ते। तर आमची त्या प्रशासनाकडे मागणी होती की ह्या जिओमेट्रिक पॅरामीटर म्हणजे हा जो काटकोन जो आहे म्हणजे तो नक्की कसं कोणी डिझाईन केलं ती मागणी होती की त्याचं ऑडिट व्हावं म्हणून। त्यानंतर आम्ही मध्ये आंदोलनाची जेव्हा इथे हाक दिली त्यावेळी मला वाटतं कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे यांनी आम्हाला एक पत्र दिलं होतं की हा जो ब्रिज आपण केला तो लंबरेषेतच जे एक्झिस्टिंग होते, जे जुने ब्रिज होते त्याला आपण त्याच्यातच केलं, म्हणजे जो काटकोनात होता त्यालाच फक्त रुंदीकरण केलं। त्यामुळे या ठिकाणी फक्त त्याची अपघात जर कमी करायचे असतील तर इथला वाहनांचा वेग कमी करावा लागेल। त्यासाठी माननीय कार्यकारी अभियंत्याने आपण गती नियंत्रण संदर्भातील माहिती फलक, थर्मोप्लास्टिक रमलर स्ट्रीप, मेटल बीम, क्रॅश बॅरियर इत्यादी गोष्टी बसविण्यात आल्या म्हणून असं खोटं पत्र दिलेलं आहे। दुर्दैवाने मला वाटतं या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री जे बांधकाम मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांनी पण व्हिजिट केली। ते संवेदनशील माणूस आहे म्हणून मला वाटतं आणि त्यांनी पण सांगितलं होतं की ह्याच्यासाठी आपण काहीतरी करू। त्याला मला वाटतं एक 4-5 महिने झाले पण ह्या पूर्ण ह्याच्यात कुठे प्रशासन ह्या कार्यकारी अभियंता किंवा ह्यांना का पाठीशी घालतंय आणि का मृत्युमुखी ते लोक पडत आहेत? कारण सेफ्टी फर्स्ट जेव्हा कुठचाही प्रोजेक्ट वगैरे आणि ह्या सेफ्टी फर्स्टच्या नावाला पूर्ण तिलांजली देण्याचं काम ह्या प्रशासनाचं मला वाटतं प्रशासन याला पाठीशी घालतंय। आता यानंतर सुद्धा आपण बघतोय की आम्ही त्यांना बराच अवधी दिलेला आहे की आपण काही ह्याच्यात काही रेमेडीज करता येतील का या वळणासंदर्भात, पण प्रशासन जर करतच नसेल तर एक वेगळ्या पद्धतीत मला वाटतं इथले लोकच, कारण आता हे मला वाटतं इथे स्थानिक लोक बनण्याची वाट बघतायत प्रशासन आणि याचं कुठेतरी भान ठेवून माननीय म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना शासनाने पण राज्यकर्त्यांनी पण यांना वेळीच त्यांना कार्यवाही करायला सांगावी अशी माझी एक कळकळीची विनंती आहे। कारण आता ह्याच्या पुढे लोक थांबणार नाहीत, वेगळं उग्र आंदोलन होईल आणि कदाचित हा रस्ता म्हणजे महामार्ग बंद होण्याची वेळ येईल आणि याची जबाबदारी पूर्ण प्रशासनावर असेल। आमच्या हळवलकरांची मागणी होती की ते ओव्हरब्रिज झालं पाहिजे होतं, परंतु ते मुळात झालेलं नाही आहे आणि गेल्या कित्येक वर्षात म्हणजे हायवे आता 2 वर्षात झाल्यापासून जी काय माणसं या ठिकाणी ॲक्सिडेंटच्या माध्यमातून मेलेली आहेत ती बाहेरची आहेत, परंतु आमचं असं म्हणणं आहे की स्थानिक जर ह्यामध्ये जर एखादा दगावला तर संपूर्ण हायवे बंद करण्याची वेळ येणार आहे आणि ती वेळ लवकर येणार। याचं कारण काय, या हळवल फाट्यावरून जाणाऱ्या पुढे 20 ते 22 गाव आहेत आणि ह्या 22 गावातले लोक मिळून असं एक जन आंदोलन उभं होईल की संपूर्ण हायवे आपल्याला बंद करावं लागणार आहे। याचं प्रशासनाने आणि इथल्या सरकारने स्वतःची जबाबदारी घ्यावी आणि त्वरित हा जो रस्ता आहे हा सुरळीत करण्याचं काम करावं। आणि आमची जी मागणीसुद्धा होती की या टर्नवरती त्याचं स्पीड कमी करावं आणि स्पीड कमी झाल्यामुळे ॲक्सिडेंट कमी झाली असतील। खरं बघायचं झालं तर स्पीड जास्त असल्यामुळे ते ॲक्सिडेंट होतात आणि ती जास्त करून रात्रीची होतात। हे एक दुर्दैव एक चांगली गोष्ट आहे एवढ्यासाठी की त्यामध्ये स्थानिक कोण हे होत नाही आहे, मिळत नाही आहे, पण स्थानिक ज्या दिवशी या स्पॉटवरती ज्या दिवशी दगावणार त्या दिवशी मात्र हा पूर्ण हायवे या ग्रामस्थांना बंद करावा लागणार आहे। पालकमंत्र्यांनी स्वतः बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री स्वतः या महामार्गाची पाहणी केली आणि येथे येऊन त्यांनी भेट देखील दिली होती, पण त्यावेळी तात्पुरती उपाययोजना म्हणून येथे जो एक आरसा आहे आरसा लावलेला आहे समोर येणारं वाहन दिसावं यासाठी, तर काही रमलर देखील लावण्यात आलेले आहेत की जेणेकरून वाहन सावकाश यावं असं करण्यात आलेलं आहे। पण हे अपघात काही रोखण्यासाठी यश आलेलं नाही आहे, त्यामुळे कुठेतरी हे अपघात रोखण्याचे असतील तर आता महामार्ग प्राधिकरणाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे। आपण त्यांच्याशी संपर्क साधला असता
हायवे महामार्ग प्राधिकरणाचे जाधव सर आहेत, त्यांनी सांगितलेलं की आपण लवकरात लवकर याच्यावर आणि दिशादर्शक फलक असतील किंवा अन्य ज्या उपाययोजना आपण करणार आहोत, पण प्रत्यक्षात अजून हे काम सुरू झालेलं दिसत नाही आहे. अजून किती लोकांचे जीव हे जे वळण आहे म्हणजे हळवल फाटा आहे ते घेणार आहे, असाच प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना येथे पडलेला आहे. कारण रोज एक दोन अपघात येथे होत असतात, नाहक आपले जीव येथे प्रत्येकजण गमवत असतात. नंतर येथे आंदोलन होतात, उठाव होतात आणि तो तात्पुरता जो आहे तो उठाव होतो आणि नंतर 2-4 दिवसांनी ते विसरून जातात. नाहक ज्याचा बळी जातो त्याचं घर उद्ध्वस्त होतं, त्यांच्या घरामध्ये खूप त्रास होतो, मनस्ताप होतो आणि त्यानंतर त्याचं घर उघड्यावर पडतं. यासाठी जर प्रशासनाने लवकरात लवकर या वळणावर काहीतरी उपाययोजना करावी, एकतर वळण हटवावं किंवा जे वळण इथे तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करावी, हीच अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक येथे करत आहे. कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. कणकवलीमध्ये प्राईम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेट मध्ये. सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून. मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर. पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्टची सोय. तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करा नव्या घरात. ऑफिस पत्ता विल्बर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली. संपर्क विल्बर्ट प्रॉपर्टीज 9637 3225 40 आणि 9423 7509 44. राजकीय निवृत्तीनंतर चर्चेत आलेले माजी खासदार निलेश राणे हे सध्या कोकणात पुन्हा एकदा चर्चेत आले. यावेळी चर्चा आहे ती निलेश राणे यांच्या बॅनरची. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या निलेश राणे उद्योग मंत्री उदय सामंत आणि उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे एकत्रित बॅनर लावण्यात आले. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले. काही दिवसांपूर्वीच निलेश राणे आणि उदय सामंत यांची रत्नागिरी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट सुद्धा झाली होती. आता अचानक निलेश राणे, उदय सामंत आणि किरण सामंत यांचे एकत्रित बॅनर लागल्यानं सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनलाय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. हापूस प्रेमींसाठी आनंदाची बातमी. देवगडचा हापूस आता मुंबईला रवाना झालाय. प्रसिद्ध आंबा व्यापारी मिलेश बांदकर यांच्या बागेतील यावर्षीची पहिली पेटी मुंबईला रवाना झाली आहे. विजयदुर्ग येथील रामेश्वर घरीवाडी येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी मिलेश बांदकर यांची यावर्षीची पहिली 6 डझनची हापूस आंब्याची पेटी मुंबईतील वाशी मार्केटला रवाना झाली. हापूस आंब्याला जागतिक स्तरावर पोहोचवणारे मिलेश बांदकर बंधूंनी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईला पाठवली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर काळात त्यांच्या आंबा कलम बागेत मोहर आला होता. हा मोहर त्यांनी मेहनत करून वाचवला. या काळात पाऊस होऊन सुद्धा कोणतीही झाडाला छप्पर न करता त्यांनी आलेला आंबा मोहर वाचवलाय. त्यांच्या बागेत 4 पेट्या आंबा अजून असून पुढील आठवड्यातच हा आंबा मुंबई वाशी इथं रवाना होणार असल्याचं मिलेश बांदकर यांनी सांगितलंय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दिवाळी म्हणजे चैतन्याचा सण.
दिवाळीपासूनचे 5-6 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अभ्यंग स्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशा सणांनी ही दिवाळी साजरी होते. यात पाडव्या दिवशी कोकणात शेणाचा गोठा बांधण्याची परंपरा आहे. पाहुयात नेमकी काय आहे ही प्रथा. दिवाळी पाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाचं खास महत्त्व आहे. या दिवशी सोनं खरेदी आवर्जून केलं जातं. त्यासोबतच नवीन वाहनांची देखील खरेदी केली जाते. पाडव्याला सुवासिनींकडून पतीचं औक्षण केलं जातं. औक्षण केल्यावर पती पत्नीला भेटवस्तू देतो. व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ देखील पाडव्याच्या दिवसापासून केला जातो. यात कोकणात एक वेगळी प्रथा पाहायला मिळते. कोकणात शेतकरी वर्ग मोठा असल्यानं या प्रथेचं वेगळं महत्त्व आहे. शेतकरी कुटुंबात किंवा ज्यांच्या घरी गुरं असतात त्या कुटुंबात हे गोठा पूजन करण्याची प्रथा आहे. शेतकरी गुरं यांची प्रतिकात्मक प्रतिकृती तयार केली जाते. शेणापासून गोठा तयार केला जातो. यात कारेट्यांचा वापर करत बैल गाई तयार केल्या जातात. शिवाय राखणदार सुद्धा तयार केला जातो. ज्या पद्धतीनं गोठ्याच्या बाजूला गायरी असते तशीच या गोठ्यात सुद्धा तयार केली जाते. त्यात कारेट्यांच्या बियांचा शेण म्हणून वापर केला जातो. प्रत्येक जण आपली कल्पकता वापरून हा गोठा तयार करतो. नंतर पूजा करत शेतकरी शेतीत राबणाऱ्या गुरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. अलीकडच्या काळात शेतीचं प्रमाण कमी होऊ लागलंय. शेती ओस पडू लागल्या. बैलांची जागा ट्रॅक्टर यंत्रणांनी घेतलीय. असं असलं तरी देखील कोकणातल्या ग्रामीण भागात ही परंपरा अजूनही जपली जाते हे विशेष. जुईली पांगम, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. त्या तीव्र वळणानं घेतले शेकडो जीव. चर्चा पुढाऱ्यातल्या सामंत राणेंच्या त्या बॅनरची. आणि देवगडचा हापूस मुंबईला रवाना. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.